पोल आहे त्यामध्ये अमोल. हो 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 भारती, तू आपल्या सोबतच राहा. आणखी एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे की ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राच्या जनतेची मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती आहे याचीही चाचपणी करण्यात आली आणि त्यानुसार महायुतीमधून एकनाथ शिंदे तर महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती आहे. एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक 31% लोकांची पसंती आहे. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांना 18% लोकांची पसंती आहे. तर देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्या स्थानावरती आहेत, त्यांना 12% लोकांची पसंती आहे. शरद पवार यांना 5%, प्रकाश आंबेडकरांना 3%, तर नितीन गडकरी, अजित पवार आणि नाना पटोलेंना केवळ 2% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. भारती, सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा आतापासूनच स्पर्धा सुरू झालेली आहे मुख्यमंत्री पदासाठी. पण लोकांच्या मनामध्ये मात्र एकनाथ शिंदे असल्याचं या एक्झिट पोलनुसार दिसतंय. काय अपडेट? अर्थात अमोल, खरं तर काल मतदान संपलं आणि आज आपल्याला बघायला मिळालं होतं की तीनही पक्षांचे जे नेते होते ते सांगत होते की आमच्या प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आमच्या पक्षाचा जो नेता आहे, जो मोठा नेता आहे त्याला मुख्यमंत्री पद मिळावं. आणि मोठे जे नेते आहेत त्यांची प्रतिक्रिया अशा पद्धतीची होती की एकदा निकाल लागू द्या, निकाल लागलं की अगदी लगेचच सगळे जे घटक पक्ष आहेत ते एकत्र बसू आणि कुठलाही वाद होणार नाही आणि मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. मात्र हा जो एक्झिट पोल आहे ज्यात त्यांनी कोणाला पसंती मुख्यमंत्री पदासाठी हा प्रश्न विचारलेला आहे लोकांना आणि टक्केवारीत त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर ते खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त महायुतीचा विचार केला तर एकनाथ शिंदेंना 31% आणि देवेंद्र फडणवीस यांना 12%, म्हणजे पहिल्या 2 क्रमांकावर ही नावं आहेत. आणि महाविकास आघाडीचा विचार केला तर उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती आहे आणि त्यात 18% लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली आहे. 2 नंबरचं जे नाव आहे, दुसऱ्या क्रमांकाचं जे नाव आहे ते शरद पवार आहे आणि त्यांना 5% लोकांनी पसंती दिलेली आहे. काँग्रेसमधून खरं तर वारंवार नाना पटोलेंचं नाव पुढे येतं, त्यांना 2% लोकांनी पसंती दिलेली आहे. मला इंटरेस्टिंग गोष्ट वाटते ती दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये शेवटी जो प्रश्न विचारला गेलाय लोकांना तो असा आहे की भाजपचा इतर कुठलाही नेता जर मुख्यमंत्री पदी येणार असेल तर चालेल का, तर त्याला 5% लोकांनी पसंती दिलेली आहे. म्हणजे खरं तर नितीन गडकरींना 2%, अजित पवारांना 2% लोकांची पसंती आहे. मात्र भाजप पक्षात इतर कुठलाही नेता चालेल का, त्याला 5% लोकांची पसंती आहे. तसंच काँग्रेस पक्षाकडनं इतर कुणीही असा जो काही पर्याय होता लोकांसमोर त्या पर्यायाला साधारण 10% लोकांनी पसंती दिली आहे. म्हणजे नाना पटोलेंचं नाव यादीत आहे, पृथ्वीराज चव्हाणांचं नाव यादीत आहे आणि त्याशिवाय काँग्रेस पक्षाकडनं इतर कुठलाही नेता त्यासाठी 10% पसंती दिली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचा जर विचार केला तर या पोलवरून असं दिसतंय की एकनाथ शिंदे यांना महायुतीतून पसंती या पोल नुसार आणि उद्धव ठाकरे यांना या पोल नुसार पसंती मिळताना दिसते. अमोल, एक चांगली इंटरेस्टिंग अशी ही आकडेवारी आहे. धन्यवाद भारती दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल, या विश्लेषणाबद्दल. आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा पाहूयात. विधानसभा सुपरफास्ट. राज्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आणि त्याचा फायदा होऊन महायुतीचं सरकार येईल. देवेंद्र फडणवीसांना विश्वास. कोणत्याही अपक्ष उमेदवाराशी संपर्क साधला नसल्याचं फडणवीसांनी केलं स्पष्ट. एक्झिट पोल भाजपचंच षडयंत्र. राऊतांची टीका. 23 तारखेला निकाल येतील. महाविकास आघाडीला 160+ जागा मिळतील. संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त. 23 तारखेला संध्याकाळी सत्ता स्थापन करू, राऊतांना विश्वास. सगळे एक्झिट पोल हे फेक असतात, फेक ठरतात. महाविकास आघाडी सत्तेत येणार, विजय वडेट्टीवार यांच्याकडून विश्वास व्यक्त. महाविकास आघाडीला 165च्या वर जागा मिळतील असाही वडेट्टीवारांचा दावा. मुख्यमंत्री पदासंदर्भात अद्याप चर्चा नाही. निकालानंतर तिन्ही पक्ष बसू आणि निर्णय करू. फडणवीसांची मुख्यमंत्री पदावरती प्रतिक्रिया. पुण्यामध्ये अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले. मार्केट यार्ड परिसरात झळकले बॅनर. पुण्यामध्ये विकासाचा वादा अजितदादा या मथळ्याखाली.